खेळाडू म्हणून ज्याचं योगदान नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि नॉनस्टेकला फलंदाज भूषण. डावाची सुरुवात होते. सामना 5 षटकांचा आहे. 2 षटकं पॉवर प्लेची. पहिल्या षटकात 2 क्षेत्रक्षे 30 सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकात 3 क्षेत्रक्षे 30 सर्कलच्या बाहेर. आणि वळी आपण तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या चेंडूकडे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पहिला चेंडू, पहिलाही चौकार, पहिली धाव, पहिला षटकार, पहिली विकेट याला एक अन्यसाधारण महत्त्व नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी पहिले षटक घेऊन गोलंदाज आकाश आपल्या बॉलिंगवर रूल एंडकडून पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला उडवलंय. चेंडू या ठिकाणी जाते. पुलचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू जाईल तो अर्थात इथे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक येईल लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडूला फील्ड करतो. आणि तोपर्यंत मात्र या ठिकाणी आत्महत्या क्रिकेटमधली पहिला फलंदाज या ठिकाणी धावचीत. हा मोठा धक्का यावी आर के मोबाईल अलिबाग संघाला. स्थळे यांनी अगदी मैदानामध्ये काय घडलं ते अर्थातच के टी साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून खंडाळ्याचा हा अतिशय गोड आवाज तुम्हाला पाहायला मिळतो. अर्थातच डीजेच्या माध्यमातून काय गरज होती का दुसरी धाव घेताना, जसं आपण पाहतो मुंबई पुणे मुंबई गोवा या हायवेवर जसं आपण पाहतात. चला फलंदाज पाठवा. या ठिकाणी वेळ दौडू नका, कारण वेळेचं बंधन पाळायचं आहे. कारण जिथे असं नेहमी म्हणलं जातं की जरासं आपण जरा चुकलात तर निश्चित एक या ठिकाणी मोठा धक्का हा हायवेवर आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेच मात्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. मी मगाशी म्हणालो होतो, पती आणि पत्नी यांचं ताळमेळ चांगलं असलं की संसाराचं राहाडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं. तसं क्रिकेटमध्ये दोन खेळाडूमध्ये ताळमेळ असायला होतं. ते ताळमेळ थोडंसं चुकलं आणि या ठिकाणी मात्र फलंदाज भूषणची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त झाली. नवीन फलंदाज मंदार मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. मगाशी याचं वर्णन मी केलं होतं की अतिशय चांगला खेळाडू असं नेहमी म्हटलं. आधारस्तंभ संघाचा. वलटपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडे उजव्या हाताने. यावरचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटला. सुंदर झेल घेतला गेला. आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. मंदारची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त. आणि हा झेल पकडला आणि रंगात आला सामना. अतिशय सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फलंदाज यावेळी मैदानातून बाद होतोय तो मंदार डकआउट ज्याला म्हटलं जातं. ही घटना जर आपण पाहिली तर साधारणतः 17व्या शतकामध्ये घडली होती. 17 जुलै 1866 राजपुत्र इंग्लंडचे क्रिकेट खेळ होते. शून्यावर बाद झाले. शून्य म्हटल्यानंतर अर्थातच शून्याचा आकार हा बदकाच्या अंड्याप्रमाणे असतो. वृत्तपत्रावर ते लिखाण आलं की या ठिकाणी राजपुत्र शून्यावर बाद झाले आणि ते इंग्लंडचे राजपुत्र होते. त्यामुळे तिथे मात्र आपण पाहायला मिळतं की तेव्हापासून क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला डकआउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतलं असं म्हणलं जातं. आणि या ठिकाणी हा फलंदाज मंदार या ठिकाणी शून्य धावसून परततोय. एकूण धावा आत्तापर्यंत धावपलकर पाहिल्या तर 2 गडी बाद 2. 2 बाद 2 चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाज गणेश. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू इथे मात्र आपण पाहतात. यावी पंचांकडे अपील आणि पंचांचं अर्थातच या ठिकाणी बूट आकाशामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी गणेश याची मात्र आपण पाहिलं त्रिफळा या ठिकाणी उद्ध्वस्त झाला. आणि पहा
आकाश नावाचं वाघ मैदानामध्ये आपण पाहिलं आणि त्या वाघाने आतापर्यंत पाहिले 2 फलंदाजांना बाद केले, 1 फलंदाज सांघिक यश, 3 फलंदाज बाद झाले आणि काय जबरदस्त अर्थातच ती स्टाईल जिथे आपण पाहिल्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये जर आपण गेलात तर निश्चित आम्ही समालोचन करताना सावंतवाडी या परिसरामध्ये किंवा देवगड किंवा मिठबाव या परिसरामध्ये समालोचन करताना तिथला समालोचक नेहमी असं म्हणतो किंवा एखादं विकेट जेव्हा पडते यष्टी उद्ध्वस्त होते तेव्हा ती दांडी गुल असं म्हटलं जातं आणि ती दांडी याची गुल केली ती गोलंदाज आकाशने. आकाशचे नाव आपल्यासमोर आलं की अर्थात आपल्याला क्रिकेट विश्वामधला आकाश तारेकर पारगावचा खेळाडू आपल्याला पनवेलमधला पाहायला मिळतो ज्याच्या नावावर तब्बल 19 बाईक. केतन म्हात्रे मात्र याचा विचार केला डोंबोलीचा ज्याच्या नावावर तब्बल 39 बाईक आणि 7 फोर व्हीलर. काय इतिहास आहे क्रिकेटमध्ये टेनिस विश्वामध्ये. आणि आज आपण बघता ISPL सारख्या स्पर्धेमध्ये तब्बल 33 लाखाला एखादा खेळाडू विकला जातो. हे टेनिस विश्वाचं निश्चित योगदान पाहायला मिळालं. वळूया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदान येतो या ठिकाणी मात्र आक्रमण केलं गेलं. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्रीय चेंडूचा पाठलाग करता चेंडूला अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अडवलं गेलं. तोपर्यंत मात्र बऱ्याच वेळानंतर 2 धावांचं योगदान इथे मिळते ते RK मोबाईल अलिबाग या संघाच्या धावफलकामध्ये. एकूण धावा धावफल करतात ते 3 गडी बाद 4. 2 धावांचे योगदान मिळते ते नवीन फलंदाज वैभवला. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये पॉवर बेस आहे. पहिले षटक तुम्हाला पाहायला मिळते शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग मैदानामध्ये आहे. शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ या क्षेत्रामध्ये ऑफ साईडला ऑन साईड जाऊन पहिले शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पाहतात तो अर्थात मिड ऑन आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ ही रचना. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर वाघ या सामन्यामधला पुढचा चेंडू यावी मिड विकेटला पूल केलंय. बराच वेळ चेंडू हवेत क्षेत्ररक्षक कोणतीच चूक नाही झेल घेतोय आणि हा 4था धक्का या ठिकाणी RK मोबाईल अलिबाग संघाला. निराशजनक अशी कामगिरी चार आणि काही कंजूस गोलंदाजी आकाशची. आकाश याने या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या. 3 फलंदाज बाद केले. 1 फलंदाज धावचीच्या रूपाने जे सांघिक यश असं म्हणलं तर 4 बाद 4 अशी नाजूक अवस्था. आणि खरं तर आपण पाहिलं तर अगदी डहाणूपासून आकाशजी आदिजी बांदेकर यांचा विचार केला. सिंधुदुर्गाच्या बांदा या गावाचा विचार केला. 720 किलोमीटर समुद्र किनारा मिळाला आहे. या 720 किलोमीटर महाराष्ट्राच्या अर्थात अनेक कोळी बांधव तुम्हाला पाहतात. अनेक कोळी वाडे आपल्याला पाहायला मिळतात आणि जिथे बुडती नौका पैलदेरा नसले का नाखव्याची नावाड्याची गरज आहे असं जिथे म्हणतात तिथे तो नावाडी नाखवा या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून कोण येणार जो RK मोबाईल अलिबाग संघाला वाचवेल. गोलंदाजीचं पृथक्करण पाहूया. आकाशने 1 षटक 0 निर्धाव 4 धावा आणि 3 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. काय कंजूस गोलंदाजी असं म्हटलं जातं. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. अक्षी एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी कणगुटकर इलेव्हन काळुशी या संघाचा गोलंदाज येतोय. अमित ज्या संघाचे संघमालक संतोष कणगुटकर सर आहेत. श्रेयस कणगुटकर सर आहेत. संगमचा कर्णधार अर्थात अमित पारकर आहे. दुसरीकडे RK मोबाईल अलिबाग संघाचा रोहन खोत सर या ठिकाणी संघाचे संघमालक आहेत. तर वैभव कांबळी या संघाचे कर्णधार. सुंदर अशी मातीची खेळपट्टी हिरवगार मैदान. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समालोचन करताना फार कमी अशी मैदानं ही पाहायला मिळतात जी हिरवीगार असतात. परवाचंच उदाहरण सांगेन. गेल्या आठवड्यामध्ये अर्थात कोल्हापूरची प्रीमियर लीग 5 दिवस स्पर्धा करताना पाहायला मिळालं. खेळपट्टी चांगली होती पण मैदान मात्र धुळीचं होतं मातीचं अर्थात तिथे पाहायला मिळालं. त्यामुळे त्रास होतो तो प्रेक्षकांना त्रास होतो तो खेळाडूंना. पण हे आझाद मैदान कुरुळचा विचार जर करता अतिशय सुंदर मैदान या ठिकाणी पाहायला मिळालं. वळतं पण खेळाच्या अर्थात दुसऱ्या षटकाकडे. यावी गोलंदाज अमित आहे आणि समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे तो प्रसाद शेवळे. पहिला चेंडू प्रसादने चेंडूला सोडून दिलं. चेंडू आपण पाहतात स्वैरचा इशारा उजव्या यष्टीच्या बाहेर. 1 धावेचं योगदान 5 धावा धावफलकावर. मी मगाशी म्हणालो होतो की अर्थातच जेव्हा अशा प्रकारचा चेंडू होतो स्वैर चेंडू तेव्हा आपल्याला वेस्ट इंडिज संघाच्या मायकल होल्डिंग यांची आठवण होते ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वैर चेंडू फेकला नाही. या ठिकाणी स्वैर चेंडू 5 धावा धावफलकावर. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट मिड ऑफ ही रचना.
यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतात पायाला स्पर्श करतोय, पण फलंदाज मात्र तीन अर्थात डाव्या यष्टीच्या कदाचित बाहेर, त्यामुळे पंचांकडे कोणताही पर्याय नव्हता. अपील मात्र करण्यात अपील फेटाळलं. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती अमितच्या माध्यमातून. एक फिरकी टाईपची गोलंदाजी या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाई पण चेंडू जाईल सीमारेषेकडे येतोय. एक गगनभेदी गगनची भजन मंडळीचं जर उदाहरण या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डबल बारी जे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या डबल बारीच्या माध्यमातून एकाकडे विकेटी पडत असतात, दुसरीकडे षटकार येतोय आणि तुम्ही पाहिलं या चेंडूवर एक सुंदर फटका. 6 धावांचे योगदान प्रसाद चिवळीच्या बॅटमधून. 6 धावांचे योगदान, 11 धावात आपलं कावर. पुढचा चेंडू यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं प्रसादने. इथे मात्र सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज अमित आहे. माझ्यासोबत गुणलेखक म्हणून भूमिका निभावत आहेत आयुष म्हात्रे. कावाडे म्हणजे माझ्या हश्वरे गावच्या शेजारी असणारे कावाडे गावचे आयुष म्हात्रे गुणलेखक आहेत. दरम्यान यावी हा चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळालं. एक चांगलं योगदान आता मात्र पाहिलं, कारण तुमचे दिशा टप्पा चांगला असेल ना तर वेगवान गोलंदाज असू दे, मध्यमगती मार्गाने गोलंदाजी करणारा असू दे किंवा फिरकी गोलंदाज असू दे, दिशा टप्पा चांगला पाहिजे हेच सांगत असताना यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला आरपार मारलं, स्क्वेअर लेगला आला. आणखीन एक सुंदर षटकार, 6 धावा. षटकार पाहायला मिळाला तो प्रसादच्या बॅटमधून. प्रसाद चिवले एक अतिशय मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामध्ये अलिबागमधलं. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. एक निष्ठांत फलंदाज ज्याला म्हटलं जातं. या ठिकाणी अनेक क्रिकेटचे सामने ज्या खेळाडूंनी खरं तर गाजवलेत आणि आपल्या संघांना परवाच्या छायेतून बाहेर काढण्याचं काम करणारा फलंदाज हा प्रसाद. धावपलकावर धावा येतात त्या 18 धावा. पुढचा चेंडू लॉफ्टेट, इथे क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑन मध्ये येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. तू दात चावून या ठिकाणी अर्थातच फलंदाजी करताना फटके मारतोस का? कारण एक अतिशय चांगला फलंदाज म्हणजे प्रसाद आपलं विवरण करूया. 24 धावा धावपलकर आल्यात. प्रसादीची वैयक्तिक धावसंख्या जर तुम्ही पाहिले 3 षटकारांच्या माध्यमातून त्याने 20 धावांचे योगदान दिलं. आणि जसं मी म्हणालो होतो की एक तारणार फलंदाज संघाचा, अर्थातच बुडती नौका पैलतरण आणण्याचं काम करणारा खेळाडू एक नाखव्याची गरज होती. ती नाखवाच्या रूपाने या ठिकाणी आर के मोबाईल अलिबाग संघाचा खेळाडू येतोय, ज्याने तब्बल खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. तो अर्थात 20 धावांचा षटक समाप्त झालं. अमित याचं षटक आपण पाहिलं तर त्याने या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या. दुसरीकडे आकाश यांनी कंजूस गोलंदाजी केली, ज्याने 4 धावा देत फक्त 3 विकेट प्राप्त केले. एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. 4 गडी बाद धावपलकावर धावा येतात 24, प्रति षटक 12. येणारी 3 षटकं अजूनही बाकी. आणि नवीन षटक घेऊन आपण पाहूया. गोलंदाज येतोय कुरुड एंड कडून कौशल. नवीन फलंदाज गोलंदाज येतोय कौशल. 24 धावा आत्तापर्यंत धावपलकर आल्यात. 2 मगाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं पहिल्या विकेटसाठी तब्बल 80 धावांची भागीदारी त्या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली होती. विकेट पडत नव्हती, चौकार षटकारांची बरसात होत होती. पण या ठिकाणी तुम्ही पाहिलं की या 2 षटकांचा पूर्णपणे विचार केला तर विकेट निश्चित आल्या 4.
पण एका बाजूला आपण पाहिलं तो प्रसाद प्रसाद चेवळे एक आक्रमक फलंदाज 20 धावसंख्येवर खेळत असताना. जाऊया आपण मैदानाकडे. षटक क्रमांक 30 आणि कौशल गोलंदाज प्रसाद पाटणकर यावेळी स्क्वेअर कट केलाय. पॉईंट शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला या ठिकाणी अडवलंय. चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळालं. एका या स्पर्धेचा विचार केला तर एका बाजूला कुरुळ एंड, दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण पाहता अक्षी एंड. आणि या मैदानामध्ये वर्षभर अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळतात. येणारी PNP चषक याचा देखील उल्लेख निश्चित करतात, कारण मोठी क्रिकेट स्पर्धा या मैदानात आपण पाहिलेत गेली अनेक वर्ष. दरम्यान यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, तो पण एक धावेचं योगदान इथे मिळते ते प्रसादला. माफ करा, प्रसाद पाटणकरला. एक धावेने आपलं खातं उघडले. 2 चेंडूचा सामना केला. 25 धावा धापलकावर. प्रसाद पिळणकर, माफ करा, प्रसाद पिळणकर एका धावेने खेळतोय. 2 चेंडूचा त्याने सामना केला. दरम्यान गोलंदाज पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. वारंवार मगाशी देखील आकाश मांजरेकर सरांनी सांगितलं होतं, जेव्हा धावा येत होता तेव्हा अशा प्रकारचा फटका का खेळायचा, आणि अर्थात अशा जेव्हा फटका मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला दुधारी तलवार असं म्हणतात. लागला तर आबाद नाही तर बरबाद. आणि झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हॅटन याने क्रिकेट विश्वामध्ये पहिला फटका अर्थात रिव्हर्स स्वीपचा फटका शोधून काढला. आज आपण पाहता अनेक खेळाडू खेळताना पाहिला. दुसऱ्यांदा प्रयत्न केला, बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. या ठिकाणी माझा चेंडू गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक धावेचे योगदान. 26 धावा धाबलकावर. 26. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार. लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं असे फटके अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बरेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात जे रिव्हर्सचे फटके खेळतात. पुन्हा एकदा मैदानाकडे. यावेळी बॅकफूट गेलंय. पंचांकडे दाद मागितली. चेंडू आपण पाहता तो किंवा गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक चेंडू येईल, तो म्हणतं एक धाव आणखीन धापलकावर इथे नोंदवली गेली. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 26 धावा, 26 धावा, 27 धावा धापलकावर. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. कौशल गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर 10 ते 12 पर्यंत रन आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने प्रसाद साठी पुढचा चेंडू. यावी ऑनसाईडला खेळलाय. इथे क्षेत्रक्षक थोडासा दूरवर आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक जाईल. डीप स्क्वेअर लेगकडून चेंडूला पकडतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तो पण सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 2 पुढे सरकली. धावपलकर धावा येतात त्या 29. 3 षटकं इथे समाप्त झाली. पहिल्या षटकात आपण पाहिलं मोठी धावसंख्या धावपलकावर आली होती. ती तब्बल 4 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये 3 फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या षटकात 20 धावा आल्या होत्या आणि या षटकात मात्र कौशलने चांगली गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी केली. 5 धावा सफलता मात्र कोणती मिळाली. आतापर्यंत 4 गडी बाद धावपलकार धावा येतात त्या 29 धावा. 3 षटकं. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 9.66च्या सरासरी ही धावसंख्या धावपलकावर नोंदवली गेली. ती RK मोबाईल अलिबाग संघाच्या माध्यमातून, ज्या संघाचे रोहनदादा खोत, संघाचे संघमालक कर्णधार वैभव कांबळी आहे. कणगुटकर 11 काळोशी विरुद्ध खेळतोय. अर्थातच संतोषजी कणगुटकर सर आणि श्रेयस कणगुटकर या संघाचे संघमालक आहेत आणि अमित पारकर या संघाचा अर्थात कर्णधार संघ नायक. 3 षटकं समाप्त झालीत. येणारे 2 षटकांचा खेळ बाकी गोलंदाजी येतोय. गोलंदाज आकाश ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं, काय जबरदस्त गोलंदाजी केली. त्या फक्त 4 धावा देत 3 फलंदाजांना त्याने माघारी परतवलं होतं. एक फलंदाज सांघिक यशाच्या माध्यमातून धावचीच्या रूपाने बाद झाला होता. तोच हा गोलंदाज. पाहूया ही धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न इथे करेल का. आतापर्यंत 4 बाद 29 धावा समोर आहेत आणि अक्षी एन कडून गोलंदाज तयार. प्रसाद पिळणकर यावेळी दोन्ही फलंदाजाचा विचार जर आपण केला, प्रसाद पिळणकर आणि प्रसाद चिवळे या दोन्ही फलंदाज जर विचार केला तर अलिबाग तालुक्याचे जे नावाजलेले खेळाडू अनेक मैदानं गाजवलीत. या दरम्यान हा मस्त पुलचा फटका, पायाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग मधून यावेळी चेंडू गेला, सीमारेषेच्या पलीकडे आला.
एकूण धावा धावपलकावर 33 आले. त्या चौकाराच्या माध्यमातून एक सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला. यानंतर पुढचा सामना गौरी इलेव्हन धोकवडे आणि स्माई स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ या संघामध्ये चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघनायकांनी तयार राहायचं आहे. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय. पुलचा फटका क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र एक सुंदर झेल इथे घेतला गेला आणि पाचवा धक्का या ठिकाणी बसतोय आर के मोबाईल अलिबाग संघाला. आपण पाहतात त्या येतात 5 गडी बाद 33 आणि फलंदाज मात्र बाद झाला होतोय तो या ठिकाणी प्रसाद पिळणकर, ज्याने तब्बल 5 धावांचं योगदान इथे दिलं. एकूण धावा धावपलकावर. चला मॅच बॉल शोधून द्यायचा आहे. मी स्वयंसेवकांना विनंती करेन मॅच चेंडू आपण शोधून आणायचं आहे जरा प्लीज, कारण ज्या चेंडूच्या माध्यमातून धावा येतात. तर बारक्या कांबळे अर्थातच हे नाव आल्यानंतर कामोठे पनवेलचा एक दर्जेदार खेळाडू, ज्याने आखाती देशामध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलं. जे रायगडमधून 29 खेळाडू आखाती देशामध्ये गेले, ज्याच्यामध्ये बारक्या कांबळे याचं नाव येतं. कामोठेचा एक जबरदस्त खेळाडू ज्याच्या नावावर एक 4 व्हीलर आहे. म्हणजे की मगाशी जसं म्हणालो केतन म्हात्रेचं उदाहरण दिलं डोंबोलीचं, ज्याच्या नावावर तब्बल आपण पाहिलं 39 बाईक आणि 7 4 व्हीलर आहेत. पण रायगड जिल्हा देखील कुठे कमी नाही. अलिबाग तालुक्यात देखील 4 व्हीलर भले आले नसतील, पण 2 व्हीलर मात्र निश्चित आल्यात. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू स्वैरचा इशारा येतोय. आणखीन एक धावेचे योगदान, धावपलकात वाढ होईल. स्वैरचा इशारा येतोय. गोलंदाज आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं षटक आपल्या कोट्यामधलं घेऊन 10 रन पंचांच्या अर्थातच उजवीकडून गोळीसाठी सज्ज आहे आणि नवीन फंडास मैदानात येतोय. प्रसाद पिळणकर बाद झाल्यानंतर असा खेळाडू तुम्ही पाठवा, 12वा खेळाडू ज्याला सर्व नावं माहिती आहेत. 12वा खेळाडू नावं माहिती नाही आहेत, फोन करून विचार ना. अभि पेडणेकर. जरा आम्हाला नावं प्रत्येक वेळी द्या, कारण युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा पाहिली तर अभि पेडणेकर नवीन फंडाचं मैदानात येतोय. यावेळी मात्र अभि पेडणेकरने चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला. मिडऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशिवाय दुसऱ्या प्रयत्नात एक सुंदर झेल इथे घेतला गेला आणि फलंदाज अभि पेडणेकर याचा देखील या ठिकाणी अर्थात 0 धावसंख्येवर या ठिकाणी. अभि पेडणेकर बाद झाला. आपण पाहिलं तर या ठिकाणी आता म्हणतात 6 फलंदाज गमावले, पण एका बाजूला नांगर ठोकून आहे तो प्रसाद जेवळे, ज्याने तब्बल एकूण धावा धावपलकर आल्या त्या 34 आणि खेळतो वैयक्तिक तब्बल 3 षटकारांच्या माध्यमातून त्याने 24 धावांचे योगदान दिले. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय, पण नांगर ठोकून या ठिकाणी ठरले ते प्रसाद चोळीच्या बॅटमधून. तुम्हाला पाहिलं नवीन फंडाचं मैदानामध्ये येतोय फलंदाज सिद्धेश. प्रसादला किती साथ देणार, कारण आतापर्यंत धावा फार कमी आल्यात. कारण पहिलाच षटक हादरवून टाकणारं षटक होतं, ज्या षटकात 4 फलंदाज मैदान गमावले होते आणि 4 धावा फक्त धावपलकर आल्या होत्या. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर षटक क्रमांक 4 आहे आणि तोच गोलंदाज अर्थात त्याने 3 विकेट घेतले होते. दरम्यान गॅप शॉट पॉईंटच्या मधून चेंडूला इथे खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉईंटला क्षेत्रशेष चेंडूवर जाणार, चेंडूची पकड करणार. तोपर्यंत या पंचांचा इशारा येतो. एक शानदार फटका, चौकार, 4 धावांचं योगदान.
चौकाराने खातं उघडलं की आपल्याला लगेच आठवण होते ते भारतीय संघाची वीरेंद्र सेहवाग, ज्यांना संधी मिळाली त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं उघडलं होतं. आणि पाहिलं तुम्ही एक धुवाधार फलंदाजी दरम्यान यावी हवेतून खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक थोडासा दुर्वर आहे, येतोय वाडिश लॉंगॉनवरून. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. एक धाव मिळते सिद्धेशला. सिद्धेशच्या धावसंख्येत एकने बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या 39. सागडी बाद 39 39. षटक क्रमांक 4. आतापर्यंत आपण विचार जर केला तर गोलंदाज आकाशनी तब्बल 4 विकेट प्राप्त केलेत. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी अक्षय्यनकडून पुन्हा एकदा चेंडूला फेकून द्यायचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक होता, चेंडूवर झेल घेऊ शकला नाही. अर्थात फलंदाजाला जीवदान मिळते. एक धाव संघाला. 40 धावा धाबलकावर. 40 धावा येतात धाबलकावर. षटक क्रमांक 4 इथे पाहायला मिळेल. प्रति षटक 10ची सरासरी या ठिकाणी तुम्ही पाहतायत. 40 धावा धाबलकरला षटक समाप्त झाला. आकाशचं चांगलं षटक पुन्हा एकदा पाहायला मिळालं. एक नियंत्रित गोलंदाजी त्याच्यामध्ये पाहिले. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 4 धावा आणि 3 फलंदाज बाद केले होते. या षटकात जर विचार केला 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 फलंदाज माघारी परतवलं. त्यामुळे 2 षटकं गोलंदाजी केली. तब्बल त्याने 15 धावा खर्च केल्या आणि तब्बल 5 फलंदाजांना माघारी परत. काय गोलंदाजी म्हणता येईल. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं तर पुणेरी भाषेत सांगायचं तर मार झोडीचं षटक. मारा झोडा तोडा काही करा, चौकार षटकार मारा. तर शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. या ठिकाणी कणगुटकर येऊन काळुशी संघाचा कोणता या ठिकाणी आर के मोबाईल अलिबाग संघासमोर येतोय. तो कणगुट काळुशी संघाचा. 6 गडी बाद 40 शेवटचं षटक. आणि या शेवटच्या षटकामध्ये साधारणतः 15 ते 20 धावा धावपकर जर आल्या तर निश्चित एक चांगली धावसंख्या आर के मोबाईल प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. शेवटचे षटक घेऊन कुरुळ एंडकडून गोलंदाज ओमकार येतोय. या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला 1,11,111 रुपये पारितोषिक राजनभाई नार्वेकर सरांच्या माध्यमातून मिळाले. योगेंद्रजी नार्वेकर सरांच्या माध्यमातून 66,766. नितीन ताते अर्थात नार्वेकर सरांच्या मधून 33,333 रुपयाचं हे तिन्ही पारितोषिक तब्बल 2,11,110 रुपयाची आपल्याला मिळालेत. सन्माननीय मनोहरदादा शिलदणकर सर, श्री गणेश ट्रान्सपोर्ट सासवणे यांच्याकडून पहिलं क्रमांकाचं भव्य चषक. द्वितीय क्रमांक स्वर्गीय सुप्रिया सतीश कीर यांच्या स्मरणार्थ कुमारी साक्षी संतोष कीर यांच्या माध्यमातून मिळाले. आणि तृतीय क्रमांकाचा भविष्यचषक स्वर्गीय प्रमोदजी शांताराम चिंबुळकर सर यांच्या स्मरणार्थ प्राचीन दादा चिंबुळकर यांच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांचं हार्दिक आभार व्यक्त करून पुन्हा एकदा वळूया शेवटच्या अंतिम षटकाकडे. शेवटचे षटक 40 धावा धाबलकावर येणारं 6 चेंडू आणि समोर मात्र प्रसाद. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जा पाहतोय, थांबणार नाही. चेंडू जाईल तो वाडिश लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे येतो. एक सुंदर फटका. 4 धावांचे योगदान. 26 या वैयक्तिक धावसंख्या जमपटे प्रसाद आणि संघाची धावसंख्या 44. या धावसंख्येवर प्रसाद चवळे काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 24 धाव धाबलकर आल्यात. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केतोय. मिडॉनला एक क्षेत्रक्षक आणला गेलाय. मिडॉप तैनात केलंय. शॉर्ट कव्हर आपण पाहतायत. एक शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फायनलला हटवलंय. ते ठेवलंय अर्थातच लॉंग लेग क्षेत्रामध्ये. दरम्यान पुढील चेंडू डावखरा फलंदाज यावी रिव्हर्स स्वीपचा फटका हवेत आहे. क्षेत्रक्षक मात्र दूरवर आहे. डीप पॉइंटला चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी करेल आणि तोपर्यंत मात्र सहज 2 धावा प्रसाद आपल्या खात्यात नोंदवते 30 या वैयक्तिक धावसंख्येवर. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा. किल्ला लढवतोय. बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 हे निश्चित आपण पाहायला मिळतं. आणि तेच मात्र प्रसाद चवळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. वही आपण बदलकडे कुरुळेंकडून डावखरा गोलंदाज आहे. यावेळी स्क्वेअर कट आपण पाहतात. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतोय. येते सुंदर फटका. चौकार आणि धावपलका धावेनं पोहोचतात त्या तब्बल 50.
फलंदाजी सलामीला फलंदाज प्रसाद चेवळीच्या बॅटमधून तुम्ही पाहताय 50 आकडा धावपलकार नोंदव गेला 3 चेंडूमध्ये. येणारे 3 चेंडू बाकी असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र शेतीच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि येतोय आणखीन एक सुंदर फटका. 4 धावांचे योगदान. धावपलकार धावा आता येतात 54. मध्ये पाण्याची गरज आहे प्लीज. स्वयंसेवकांना विनंती आहे की पाणी घेऊन जायचं आहे. चला पुढचा सामना गौरी इलेव्हन ढोकवडे आणि स्माई स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कर्णधारांनी लगेच नाणेफेक कशी संपर्क साधा. गौरी इलेव्हन ढोकवडे आणि स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरुळ शिवप्रसाद तोडणकर आणि दिनेश तोडणकर सर या संघाचे संघमालक आहेत. करण तोडणकर कर्णधार आहे आणि स्माई स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ या संघाचे भूषण बिर्जे आणि सुदीप बिर्जे सर या संघाचे संघमालक आहेत. आकाश बिर्जे संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघनायकांनी लगेच संपर्क साधा. एकूण धावपलकार आपण पाहिला चौकार आला आणि या चौकाराच्या माध्यमाने 54 धावा धावपलकावर. एका बाजूला प्रसाद चेवळीची काय फलंदाजी तब्बल खेळतोय वैयक्तिक चौकार षटकारांच्या मध्ये 38 मगाशी 43 धावा आपण एका पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या दुसऱ्या सामन्यामध्ये. पण या ठिकाणी आतापर्यंत 38 धावा धावपलकारी नोंदवल्यात. येणारे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवर किती धावांचं योगदान प्रसाद देईल. कारण एक आक्रमक अलिबाग तालुक्याचा अतिशय जबरदस्त खेळाडू क्रिकेटची मैदानं खरं तर गाजवली. दोन्ही संघनायक येत आहेत. करण तोडणकर आणि आकाश बिर्जे दोन्ही कर्णधारांचं हार्दिक स्वागत. गौरी इलेव्हन ढोकवडे आणि स्माई स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ यांच्यामध्ये नाणेफेक होईल आणि आमचे आकाश मांजरेकर सरांना विनंती आहे आपण जरा नाणेफेक करून घ्या. दरम्यान जाऊ या मैदानाकडे. या ठिकाणी एक चोटी धावण्याचा प्रयत्न अंगाशी आला आणि फलंदाज धावची एक बऱ्याचशा अवधीनंतर नॉनस्ट्राईकचा फलंदाज मैदानातून परतला. 7वा धक्का. फलंदाज मैदानामध्ये येतोय अंकित. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने यावेळी मात्र चेंडू अतिशय चांगला होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न प्रसादचा. या ठिकाणी त्याच्या निश्चित बॅटच्या पट्ट्यात आला नाही. खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतोय. तत्पूर्वी जाऊया आमचे आकाश मांजरेकर सरांकडे. खेळा निश्चितच आमच्या यावेळी मात्र नाणेफेक कक्षामध्ये. धन्यवाद. हाय हॅलो नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे. एका बाजूला स्माही स्वर्णी स्पोर्ट्स संघ तर दुसऱ्या बाजूला गौरी इलेव्हन. अर्थातच हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय अप्पा तोडणकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. कॉल असणार आहे. टेल मागितलाय. हेड पडलाय. येस नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने गेलाय. सर्वप्रथम काय स्वीकाराल? फिल्डिंग. पहिल्या काही 3 मॅचेस झाल्यात. याचा आढावा घेतल्यानंतर साधारणपणे कशा पद्धतीची खेळपट्टी वाटते आणि ओव्हरऑल या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा सुंदरीच आहे पण वरती गाडी अडकली. हरकत नाही. विश ऑल द व्हेरी बेस्ट. दोन्ही संघांना आपण इथून मात्र देऊयात शुभेच्छा. तर या ठिकाणी मात्र खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. तो आर के मोबाईल अलिबाग संघाने 7 गडी बाद 54 धावा धावपलकार नोंदवल्या. ज्याच्यामध्ये आपण पाहतात प्रसाद चेवळीची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यांनी तब्बल 16 चेंडूंमध्ये 38 नाबाद ही कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यामध्ये चौकार आणि षटकारांची बरसात या ठिकाणी पाहायला मिळाली. 55 धावांचं लक्ष. प्रतिषटक 11ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि हे 11ची सरासरी कशा प्रकारे राखण्याचा प्रयत्न इथे होईल. शेवटच्या षटकाचं गोलींचं पृथक्कर आपण पाहूया. शेवटचे षटक फेकलं होतं ओमकारने. त्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर धावा धावपलकावर येऊन आल्या त्या 14 धावा आणि एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला होता. तर गुंड्या मोरे आपल्याला विनंती आपण समालोचन क्षेत्रासोबत संपर्क साधायचा आहे. गुंड्या मोरे सौरभ. तर 55चं लक्ष. प्रतिषटक 11ची सरासरी. आर के मोबाईल अलिबाग या संघाविरुद्ध कणगुटकर इलेव्हन काळशी या ठिकाणी कशा प्रकारे पार करणार याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. सासवणी गावाचा आवाज ज्याने रायगड जिल्ह्याच्या आणि त्यात रायगडच्या बाहेर अर्थात खूप चांगला आपल्या आवाजाने अलिबागचं नाव मोठं केलं
ते अर्थातच आकाश मांजरीकर सरांचा आवाज आपण ऐकणार. तोपर्यंत जाऊया DJ कडे. धन्यवाद. समीर पारकर आपल्याला विनंती आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे. समीर पारकर, चला लवकरात लवकर या, आपल्याला विनंती आहे. समीर पारकर, अलिबाग तालुका भंडारी समाज आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026चा चित्त थरार आपण अनुभवतोय. एक अशी क्रिकेटची स्पर्धा ज्या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं भंडारी समाजाला एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा पाहायला मिळते. एक अभूतपूर्व स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं गेलं. याच आयोजन कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा आपण पाहिल्या. चला मित्रांनो, लक्षात घ्या, विकेटवरती गोलंदाजी करायची नाही आहे. मित्र, आपल्याला सूचना केली जाते विकेटवरती गोलंदाजी करू नये. थँक्यू. भंडारी समाजाचा आपण जर पाहिलं ना, ते गौरवशाली इतिहास राहिलाय. तो थोडक्यात सांगायचं झालं तर भंडारी समाज म्हणजे कष्ट, शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून बघितलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात भंडारी समाजाचं मोठं योगदान राहिलं. किल्ले, तोफा, दारुगोळा, समुद्र किनाऱ्यांचं संरक्षण आणि सगळीकडे आपण पाहिलं तर भंडारी समाज उभा राहिला. आणि तदनंतर कोकणातील शेती, व्यापार, संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी ही मजबूत केली गेली. आजही समाज, शिक्षण, व्यवसाय, क्रीडा आणि खऱ्या अर्थानं समाजसेवेमध्ये भंडारी समाज नेहमी पुढे राहिलाय. अग्रगण्य स्थान ज्यांनी निर्माण केलंय, या संपूर्ण खऱ्या अर्थानं आयोजकांचं आपण कौतुक करूया, ज्यांनी ही आपल्या समाजासाठी स्पर्धा उपस्थित केली आहे. उयत मैदानावरती जिथे आपण पाहतो उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये धावा आपण पाहिल्या तर बनवल्या गेल्या 54, विजयासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता. प्रथम फलंदाजी करत असताना आरके मोबाईल संघाच्या केवळ एका फलंदाजाला नेटवर्क मिळालं. अर्थातच प्रसाद शेवले यांनी मैदानावरती कमालीची कामगिरी केली. सुरुवातीला आला आणि शेवटपर्यंत नांगर टाकून राहिला. नॉट आउट अशा पद्धतीची इनिंग ज्याने प्राप्त केली असं प्रसाद शेवले आपण पाहिलं. इतर फलंदाजांची त्यांना साथ लाभली नाही, हे कटू सत्य मैदानावरती आपण स्वीकारूयात. आणि वळूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे प्रतिस्पर्धी संघ कनगुटकर 11 हा संघ इथून मात्र सज्ज झालेला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं ना तर संघ मालक सन्माननीय संतोषजी कनगुटकर आणि श्रेयसजी कनगुटकर यांचा आपण धन्यवाद देऊयात. त्यांनी हा संघ स्पॉन्सर केलाय. वेल डन. वळूयात मैदानावरती, पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. सलामीची जोडी मैदानाच्या आत, एका बाजूला सुशांत तर दुसऱ्या बाजूला अमित ही जोडी मैदानाच्या आत. तर गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्राला केलं जाईल पार. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत, चौकार. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. मंदार. पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा, मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून सुमधूर आवाज, चेंडू जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
काय कमालीची सुरुवात केली आहे सुशांतच्या बॅट मधून. ब्लेझिंग स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन म्हटलं जात आहे. सुरुवात चांगली झाली म्हणजे अर्ध काम तुमचं झालंय समजा असं म्हटलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून ही फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेला फुलर लेनची डिलिव्हरी. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज मंदारचं. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आल्यानंतर आपल्या रणनीतीमध्ये केलेला हा बदलाव पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी आली. क्लीन बोल्ड अशा पद्धतीने फलंदाजाला बाद ठरवण्यात आलंय. वेल डन. काय कमालीची गोलंदाजी मैदानावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आल्यानंतर केलेली ही कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. पहिलं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती आहे. 55चं टार्गेट. 10 धावा जमा झालेत. 2 पहिले फटके आपण पाहिले रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळले. एक एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला, एक कव्हर्सला षटकार आला. तदनंतर उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, तो असफल ठरला. क्लीन बोल्ड झालाय. मित्रांनो, आपण वारंवार सूचना करतोय की आपले खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 12वा प्रतिनिधी हा सक्षम असला पाहिजे, ज्याला सर्व नावं माहिती असतील. हेमंत पाटील मैदानाच्या आत. नवगावचा हा खेळाडू रिलायन्स नवगाव या संघाकडून पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षकांकडून गाफीलपणा नडला. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. वेद मैदानावरती जिथे स्ट्राईक एंड वरती आता मात्र अमित पारकर पाहायला मिळेल. क्या बात है. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग लेग. चांगल्या चेंडूला खराब बनवलं आणि तदनंतर मात्र पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस तब्बल 19 धावा कुठला गेल्या. एक फलंदाज बाद सुद्धा झालाय. 19 धावा धावफलकावरती लागल्यानंतर आपण पाहतोय सुशांतने सुरुवात चांगली करून दिली. स्टार्ट मिळवून दिला. अमित पारकरची साथ लाभले. लगातारचे 2 चौकार आपण अनुभवले. स्ट्रेट ड्राईव्ह आपण हा फटका पाहिला. अर्थात लॉफ्टेड फटका होता. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला पार करायचं होतं. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक कुठे आहे याचा अंदाज घेतला गेला आणि तदनंतर मात्र फटकेबाजी मैदानावरती सुरू केलेली पाहायला मिळाली. स्ट्राईक एंड वरती असलेला फलंदाज ज्याला कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाहीये. रिलायन्स नवगाव या संघासाठी खेळत असताना
अलिबाग मधील हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी सुप्रसिद्ध असणारा खेळाडू हेमंत पाटील मैदानाच्या आत स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. उंचपुरा आणि भारदस्त शरीर यष्टी असणारा हा खेळाडू मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र गोलंदाजीमध्ये झालाय बदलाव. वैभव कांबळे गोलंदाजीसाठी आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावे लागतील कारण स्ट्राईक एंड वरती हेमंत आलाय. हेमंत म्हणजे ताकद, हेमंत म्हणजे मोठे फटके. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, एक धाव अगदी गार्डन मध्ये फिरावा अशा पद्धतीने पूर्ण करण्यात आली. 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. हलक्या हाताने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप शोधून काढली आहे. पार्किंग मधून जशी गॅप काढावी ना त्या पद्धतीने ही गॅप चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. धमाका, काय महत्वपूर्ण फटके खेळलेत. क्षेत्ररक्षक कुठे याचा अंदाज घेतला गेला. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, याला म्हणतात जागा बनवून चांगली कामगिरी करणं, याला म्हणतात चांगल्या चेंडूला खराब करणं. यावेळेला बॉल सोडला गेला, वाईड चेंडूची घोषणा करण्यात आली आणि मी म्हणेन 50% पल्ला या एकट्या फलंदाजाने पार केलाय. धावफलक 25 वरती जाऊन पोहोचले. सलामीसाठी आला. 3 चौकार आधीच खेचून झाले. यावेळेला अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड. आधीच ठरवलं की 5व्या स्टंपवरच्या चेंडूला आपण शफल होऊन ऑनसाइडच्या दिशेने खेळायचं आणि त्याचमुळे का होईना ही चुकी घडली आहे. डॉट चेंडू आलाय. वाऱ्याचा प्रवाह आपण पाहिलं तर निसर्गरम्य वातावरणामध्ये या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना रसिक मायबाप प्रेक्षक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. अजिबात घाई गडबड करायची आवश्यकता नाहीये. आपण पाहिलं तर हा सामना 5 षटकांचा आहे. पहिल्या षटकात 19 धावा आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवातीला सुद्धा आपण पाहिलं तब्बल 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या आणि मग अशातच विकेट टिकवून खेळणं गरजेचं आहे. मॅच शेवटपर्यंत घेऊन जाणं हे फार गरजेचं असणार आहे. वैभवची गोलंदाजी पुन्हा एकदा ऑप्स्टमच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. माथीच्या विकेटने ही केलेली करामत कौतुकास पात्र. कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय, कधी एक्स्ट्रा बाउन्स मिळतो, तर कधी खाली राहतो. यावेळेला नजाकत भरा फटका, जागा बनवली, खराब चेंडूला जागा दाखवली. मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट षटकार. हेमंत पाटीलच्या पायामध्ये चेंडू तुम्ही टाकलात ना तर तुम्हाला षटकारच मिळेल, आशीर्वाद कधीच मिळणार नाही. इतका चांगला फटका त्याने मैदानाच्या एक्झिक्यूट केलेला आपण पाहिले. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये जागा बनवली, शॉट सिलेक्शन ठरवलं आणि ताकदीवरती स्वार झाला. बॅटच्या बॉटम हँडचा योग्य वापर केला गेला आणि षटकार सुद्धा मिळालाय. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. पहिल्या 2 षटकांच्या सांगाती अखेरीस आपण जर पाहिलं तर धावा जमा झाल्यात त्या म्हणजे 32.
अजूनही 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. एका बाजूला सेन्सिबल क्रिकेट, दुसऱ्या बाजूला डायनामिक फटकेबाजी सुरू आहे. आणि मग असं असताना गोलंदाजीमध्ये बदलाव करण्यात आलाय. दस्तूर खुद्द ज्याने चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये केली तो आता गोलंदाजीसाठी आलाय. अर्थातच प्रसाद शेवले मैदानाच्या आत आपण पाहतोय. आर के मोबाईल संघाचा मानबिंदू आणि शिरपेचा तुरा टाकावा असा खेळाडू. लांबच लांब ऑप्स्टमच्या बाहेरचा हा चेंडू. फलंदाजाने त्याला फॉलो करण्याचा निर्णय घेतला. एका क्षणाला वाटलं बॉल वाईड जाईल, मात्र इथे काय घडलं तर फलंदाज स्वतः सफल झाला होता, त्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट. इथे मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला संधी मिळाली आहे. वेल डन. कधीतरी अशा पद्धतीचे क्लुफ्त्या क्लेवर माइंड मैदानावरती खेळ करत असताना तुम्हाला दाखवावा लागतो. 33 धावसंख्या जमा झाली आहे. 55च 32 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 17 मध्ये 23ची आवश्यकता असणार आहे. स्लोवर वन, लालच बुरी बला होती है. फ्लाइट दिली. मी म्हणेन सरळ बॅटने खेळता आला असता तर जास्तीच्या धावा येऊ शकल्या असत्या. स्वतः शिफ्ट झाला, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि त्या चक्करमध्ये वेग किती आहे याचा अंदाज येऊ शकला नाहीये. यावेळेला बघा जागा बनवली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला केवळ चेंडू आणावा लागेल, कारण चेंडू जाईल सीमा रेषा पार. फरार. मिळेल आणखीन एक चौकार. अमितने जणू काही ऐकलं. रिव्हर्स स्वीपचा फटका कशाला? आपल्याला सरळ बॅटने जास्तीच्या धावा येत आहेत, मग चांगले फटके सुद्धा खेळले जात आहेत. यावेळेला मात्र फटका फसलाय. बराच कालावधी हवेत आहे, मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. नशीब सुद्धा धाडसी खेळाडूंना साथ देतो हे आपण बऱ्याच वेळेला पाहिले. धावफलकावरती नजर. 37 धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत अमितच्या बॅटमधून आलेले 4 चौकार उपयुक्त ठरलेत. कणगुटकर 11 या संघाला स्थायी रूपाने आपण जर पाहिलं तर स्वबळावरती उभं ठेवलंय. सलामीसाठी आलाय आणि अजूनही चांगले फटके खेळताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती यावेळेला हेमंतने सुद्धा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आग्रही प्रयत्न मैदानाच्या आत केलाय आणि तो अंगलटी सुद्धा ठरलाय. प्रसाद शेवले आपण जर पाहिलं ना, कच्च्या गुरुचा चेला अजिबात नाहीये. त्याने फलंदाजाला शिफ्ट होताना पाहिलं, रिव्हर्स स्वीप खेळताना पाहिलं. लाईन आणि लेंथ मध्ये केलेला हा बदलाव फलंदाजासाठी सरप्राईज ठरलाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तटस्थ उभा आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र केवळ एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांची सांगता धावफलकावरती. 38 धावा जमा झाल्यात. 38 लॉस ऑफ 1 विकेट. कणगुटकर 11 संघ चांगली कामगिरी करतोय. कणगुटकर 11 काळोशी संघ उत्तरार्धाच्या खेळामध्ये तिसऱ्या षटकाचे सांगता झाले. अखेरीस धावफलकावरती 38 धावा जमा झाल्यात. चला, मैदानाच्या पाण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवक विनंती आहे. बघा मित्रांनो, जरी आपण स्वयंसेवक म्हणत असू तरी सुद्धा भंडारी समाजाच्या हितासाठी हे काम करणारे सर्वजण जे मित्रमंडळी आहेत ना, हे कुठे ना कुठे मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. कोणाचा व्यवसाय आहे आणि मग त्या सर्वातून ब्रेक घेत असताना आपल्या समाजाचं कार्य आहे. चला, आपण पुढे असलं पाहिजे. म्हणूनच या सर्व मंडळीचं आयोजन कमिटीचं आपण कौतुक केलं पाहिजे. कोणीतरी राजकारणामध्ये सक्रिय आहे, ग्रामपंचायतीमध्ये कोणी सदस्य आहे, कोणी सरपंच आहे, कोणी पंचायत समितीमध्ये आहे, कोणी नोकरी करतोय, कोणी व्यवसाय करतोय. आणि मग हे सगळं असताना आपल्या दिनक्रमातील बहुमूल्य वेळ खर्च करत आपल्या समाजासाठी खऱ्या अर्थानं हिताची कामगिरी संघटित राहिलो तर शेवटपर्यंत राहू. संघटित राहिलो तर आपल्या समाजाचं नावलौकिक होईल. संघटित राहिलो तर नेहमी चांगलं व्यासपीठ मिळेल. हे असं
भूमिका इथून मात्र भंडारी समाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. धन्यवाद देऊयात आणि पुन्हा बोलूयात मैदानाच्या आत, जिथे षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी वैभव आलाय. क्षेत्ररक्षकांमध्ये वारंवार इथून मात्र बदलाव करण्यात येईल. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. प्रति षटक 8.50 ची सरासरी आवश्यकता असेल. वैभव कशी गोलंदाजी करेल यावरती सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. मोठा फटका सरळ बॅटने आलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला केवळ प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल, कारण मित्रांनो हा छक्का नाही आहे, हा अठ्ठा आहे. आत्मविश्वास वाढवून देणारा फटका, सीमारेषा पार. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 44 वरती जाऊन पोहोचली आहे. 44 ऑन स्कोर बोर्ड. चला त्यात आणखीन 6 धावांची घालूयात भर. धावफलक जाऊन पोहोचतोय काळोशी संघाचं अर्धशतक. 50 धावा, 50 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लगातारचे 2 चेंडू 2 षटकार. दिल्ली अब दूर नाही, कारण विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका फसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल आणि त्यासाठीची संधी मिळाली. आरके मोबाईलला नेटवर्क सापडलंय. पुन्हा एकदा एक ब्रेक थ्रू मिळालाय. त्यानंतर तिसरा सुद्धा मोठा फटका खेळायची गरज होती का? कधीतरी आपण मॅच संपवून सुद्धा यावं, यावरती थोडस लक्ष दिलं गेलं पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अर्थातच आकाश तवसाळकर आपण पाहतोय. बघा, डोळ्यांना भुरळ पाडणारी आक्रमकता मनाला मात्र अस्थिर करून जाते. ते उगाचच नाहीये. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर विकेट सुद्धा प्राप्त झाली आहे. सन्मान्य संतोषजी कनगुटकर यांच्या माध्यमातून आकाश तवसाळकरला पारितोषिक ऑलरेडी आलंय, ज्याने 4 विकेट्स प्राप्त केल्या, म्हणून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. त्यात विजयाला शिक्कामोर्तब करणारी कामगिरी. मैदानाच्या आत चेंडू जाईल सीमा रेषा पार. कनगुटकर 11 काळोशी संघ पहिल्या फेरीतील मॅच लिलिया पद्धतीने विजेतेपद प्राप्त करतोय. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. करी आपण सन्माननीय
तोडणकर गुरुजी यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा आपण गुणगौरव करूयात. चला आकाश तवसाळकर, थोडं जलद या, वेगाने या. आपण मोठं पारितोषिक पटकावलंय तर त्यासाठी आपला वेग सुद्धा दिसू द्यात. चला आकाश तवसाळकर, लगेचच या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला गुणगौरव आपला केला जाणार आहे. आपण केलेल्या या चांगल्या कामगिरीसाठी आपला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिले जाईल. स्माही स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.